योगामुळे आपल्याला कोणते बेनिफिट मिळतील? तर शारीरिक आरोग्य चांगलं राहील, मानसिक शांतता मिळेल, ताण तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी योगाचा खूप मोठा उपयोग होतो, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, खास करून मुलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। जन्मतः कुणीही विद्वान असत नाही, विद्वानतेच्या प्रोसेसमधून जावं लागतं, हे आपण सातत्याने बोलत राहणार आहोत। तर मुलांच्या दृष्टिकोनातून योग अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांचं डायजेशन सिस्टम चांगली झाली पाहिजे, त्यांची स्मृतीशक्ती चांगली राहिली पाहिजे, यासाठी योग खूप मोठं काम करतो। त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती आपली वाढली पाहिजे। आता केवळ ही मुलांची वाढली पाहिजे का? तर आपण आज जो कुणी हे व्हिडिओ बघत आहात, प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, यासाठी योगाचं एक वेगळं महत्त्व आहे। योग हा केवळ एक एक्सरसाइज नाहीये, तो केवळ व्यायाम नाहीये, तर मन, शरीर आणि आत्म्याचं संतुलन करण्याचं काम योगातून होत असतं। योगामध्ये पतंजली ऋषींनी सुरुवातीला सांगून ठेवलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, हे अष्टांग योग आहे। अष्टांग योग आहे, तर त्याच्यामध्ये त्याने पहिलं सांगितलं की यम। आता मी आज या विषयावर फार विस्तृत जात नाही, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्ही कॉमेंटद्वारे मला सांगा, तर याच्यावर आपण थोडंसं बोलू शकतो। याचा सगळा फायदा आपल्या मुलांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण होणार आहे। यम या विषयामध्ये 4-5 गोष्टी येतात, त्याच्यामध्ये अहिंसा येतं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी येतात, त्या विस्तृत विषयात आता मी जात नाही। आज फक्त आपण योगेन चित्तस्य पदेन वाचा मनम शरीरस्य वैद्यकेन, हे जे पतंजली ऋषींच्या बद्दल बोललं जातं, अनेक ऋषींनी, अनेक महापुरुषांनी, शल्यचिकित्सा असेल, सुश्रुत असतील, पाणिनी असतील, या अनेक महापुरुषांनी आपल्या भारतीय संस्कृतीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आजच्या दिवशी आज आपण संकल्प करूया, माझ्याकडे जे 24 तास आहेत रोजचे परमेश्वराने निसर्गाने दिलेले, तर याच्यामधला किमान एक अर्धा तास मी माझ्या आरोग्यासाठी देणार, आपल्या मुलांसाठी तो त्यांना करायला भाग पाडणार। या पद्धतीने जर आज आपण संकल्प केला, तर नक्की या योग दिवस साजरा केलेल्याचं त्याचं चीज होईल, त्याचं काहीतरी किंमत आपण दिल्यासारखी होऊन जाईल। ही एक कृतज्ञता आहे, कारण जाता जाता मी शेवटी एकच स्टेटमेंट सांगतो, लो ऑक्सिजन सप्लाय इज द मेन कॉज ऑफ ऑल डिसीजेस। कमी ऑक्सिजन पुरवठा हेच अनेक आजारांच्या कारणांमधलं एक कारण आहे। त्यामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळाला पाहिजे। जेव्हा आपण नॉर्मल ब्रीदिंग करत असतो, तेव्हा 400 ते 500 ml ऑक्सिजन आपण इनटेक करत असतो। पण जर मी मोठा श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतला, या पद्धतीने जर मी दीर्घ श्वास घेतला, तर 8 ते 10,000 ml ऑक्सिजन आपण आपल्या शरीरामध्ये इनटेक करतो। आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत हजारो ट्रिलियन पेशींनी जे काही आपलं शरीर बनलेलं आहे, प्रत्येक पेशीला मुबलक प्रमाणामध्ये प्राणवायू मिळण्याचं काम हे प्राणायामामधून होते। हे एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, ही केवळ एक्सरसाइज नाही। मानसिक तणावापासून मुक्तता मिळण्यासाठी, चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, सर्व सिद्धी जर आपल्याला प्राप्त करायची असतील जीवनामध्ये, आपल्याला आपल्या मुलांना जर यशस्वी बनवायचं असेल, तर आपल्याला योगाची कास ही धरावी लागेल। तर तशी आपण आज पतंजली ऋषींच्याकडे प्रार्थना करूया। आज जे कोण लोक यासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत, त्या सर्वांना मी नमस्कार करतो। परत आपण नवीन विषयामध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।